श्री स्वामी समर्थ मंडळी, आमच्या इथे ना श्रावण मासानिमित्त सप्ताह चालू होता. आज त्याची समाप्ती होती. आपले देवगडचे स्वामी प्रकाश नंदगिरी महाराजांचं तिथे काल्याचं कीर्तन होतं. वस्तीवरचे सगळे लोक सकाळी सकाळी आवरून तिथे हजर होते. आम्ही सगळे पण तिकडे जाणार होतो. गर्दीच्या ठिकाणी शंभूला आज मी पहिल्यांदाच घेऊन आले होते. कृषीची मात्र युनिट टेस्ट असल्यामुळे तिला स्कूलमध्ये पाठवावं लागलं होतं. लेकरं असल्यानंतर खूप मोठं बिराड सोबत घेऊन जावं लागतं. दुसरं काही नाही बरं का, बिस्किट, पाणी, कुरकुरे, मुरमुरे लागतातच. 15-20 मिनटं शंभूने अगोदर बघूनच घेतलं. मग थोडंसं जुळबुळ करायला लागल्यानंतर मी त्याला बिस्किट दिलं होतं. थोड्याच वेळानंतर कीर्तनाच्या चालीबरोबर आम्ही ठुमकायला लागलो होतो. मला तर खूप धाक पडला होता की शंभू कीर्तन संपेपर्यंत रडतो की काय. पण पूर्ण कीर्तन संपेपर्यंत तो एकदम शांत बसला होता आणि त्याचा तो खेळत होता. आणि आपले देवगडचे स्वामी म्हटल्यावर कीर्तनाचा तर विशेष नाही, खूप छान असं कीर्तन झालं होतं. कीर्तन संपल्यानंतर लगेचच पंक्ती बसल्या होत्या. प्रसादामध्ये बुंदी आणि वरण भात होतं. आणि हा पंक्तीचा महाप्रसाद आमचा असतो बरं का. त्यात काल्याची महाप्रसादाची काय गोडी असते हे तर तुम्हाला माहितीच असेल.